फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. तुम्हाला नागलीचे पापड जर बनवायचे असतील आणि काय वाटलं की कसं बनवायचं आहे, तर स्टार्टिंगपासून मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे की नागली कशी निवडायची. तर नागली लाल निवडा. त्याच्यामध्ये एक नागली मिक्स असतो, काळे पण असतात, लाल पण असतात. एक नागली पूर्ण लाल असते आणि एक नागली थोडेसे डार्क कलर असतात. तर जेवढं डार्क कलरची नागली असणार आहे, पापड पण तेवढे डार्क कलर येणार आहे. त्याच्यामुळे नागली जे आहे एकदम लाल कलर, जे पूर्ण लाल असतो ते क्वालिटीचं नागली, म्हणजे पापडचा कलर छान येतो एकदम लाल असं. तर त्या प्रकारचे तुम्ही नागली घेऊ शकता. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकारचे असतात. तर हे एवढं समजलं तुम्हाला की लाल कलरचे घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला त्याला धुवायचं आहे. 3 दिवसाचा हा प्रोसेस असतो. धुवून तुम्हाला ते भिजू घालायचं आहे 3 दिवस, आणि त्याचं जे पाणी आहे तो सतत आपल्याला चेंज करत राहायचं आहे. तर आता आज मी 4 वाजता नागली भिजू घातलेली आहे. तर कुठेही तुम्ही घरात उन्हामध्ये नाही ठेवायचं, अशा गरम ठिकाणी ठेवायचं आहे. आता हा दुसऱ्या दिवशी मी नागली भिजू घातलेला आहे, म्हणजे जे भिजवलेलं आहे ते परत बघा कसं फेस आलेलं आहे गरमीमुळे. तर आता हे दुसरा दिवस मी त्याला धुवून काढणार आहे. तर पहिल्या दिवशी 4 वाजता मी याला भिजू घातले होते. नंतर आता दुसऱ्या दिवशी मी 4 वाजताच परत त्याला हे करते. तसं एक्झॅक्ट टाईमचं काही हे नाही आहे त्याच्यामध्ये की तुम्ही 4 वाजता जर भिजू घातले 4 वाजताच तुम्हाला धुवून काढायचं आहे असं. तर 2-3 वेळा जेव्हा तुम्हाला असं वेळ भेटला तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पाणी बदलू शकता. असं काही हे नाही आहे, दिवसातून 2 वेळा पण तुम्ही बदलू शकता, सकाळ संध्याकाळ. तर मी परत दुसऱ्या दिवशी 4 वाजताच म्हणजे ते धुवून घेत आहे व्यवस्थित, आणि ते गरमीमुळे चांगली त्याचा फेस आलेला आहे, नागली चांगलं भिजून जाते आहे. तर धुवून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं लाल पाणी, आणि कदाचित एक नागलीमध्ये गरमीमुळे जास्त भिजले गेले तर नागलीचा वाससुद्धा येतो, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. तसंच दळून आणू नका. त्याला तुम्ही व्यवस्थित 3-4 वेळा धुवून काढा, म्हणजे त्याच्यामधलं वास जे आहे ते निघून जाणार आहे. तर हा एक दिवस झालेला आहे. परत आता हे नेक्स्ट डे, म्हणजे परत तिसऱ्या दिवशी आहे. पहिल्या दिवशी भिजू घातले, दुसऱ्या दिवशी धुवून काढले. आता हा तिसरा दिवस परत ह्याला मी व्यवस्थित नीट अँड क्लीन धुवून घेणार आहे. आता तो बेसिनमध्ये थोडंसं धुतलं गेलं की मग तो बेसिनमध्ये थोडंसं वास येत होतं. त्याच्यामुळे म्हणलं की नाही, चला बाथरूममध्येच घेऊन जाऊ आणि धुवून काढू याला. तर बाथरूम पण पूर्ण लाल होऊन जातं, म्हणून मग मी त्याच्यामध्ये पाणी टाकून मग एकदाच असं त्या ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे. तर व्यवस्थित नागली एकदम हाताने स्मॅश नाही, असं घासून व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरचं सगळं घाण निघून जाणार आहे. आणि आपल्याला धुवून घेतल्यानंतर त्याच्यामधलं सगळं जे पाणी आहे ना, एकदम गाळून घ्यायचं आहे, म्हणजे निथरू द्यायचं सगळं पाणी. कारण तुम्हाला माहिती आहे, जसं आपण मटकीला जसं आपण मोड येतो, केव्हा मोड येतो, जेव्हा तो ड्राय असतो. जास्त ओलं कीच असलं तर त्याचासुद्धा वास येतो. हे त्याच प्रकारचं आहे. तर ह्याच्यामधलं सगळं पाणी निथरू द्यायचं आहे आपल्याला. सगळं निथरून गेलं, पूर्ण ते कोरडं झालं आपली नागली की त्याला नंतर मग आपल्याला बांधायचं आहे. आता हे जाळीमध्ये टाकून मी ठेवलेलं आहे, जे भांडीचं आपलं भांडे घासायचं राहतं. माझ्याकडे दुसरं नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्येच टाकून मी ठेवलेलं आहे आणि पाणी निथरू दिलेलं आहे. आता पाणी जेव्हा एकदा निथरून गेलं, म्हणजे आपली नागली पूर्ण कोरडी झाली, त्याच्यामध्ये पूर्ण कोरडी, म्हणजे आपल्या हाताला चिटकायला नाही पाहिजे, हो का, अशी कोरडी झाली. आता हे पूर्ण कोरडी करून घेतलेली आहे मी. बरं, थोडंसं ह्याच्यामध्ये जाळीमध्ये ठेवलं, नंतर थोडं हवेला बाहेर आणून ठेवलं की मग त्याला बांधून ठेवायचं त्याला कपड्यामध्ये. कोरडी झाली की बांधून ठेवलं की मग ते दुसऱ्या दिवशी आपल्याला तो काढायचा आहे, म्हणजे रात्रभर त्याला बांधूनच ठेवायचं आहे. म्हणजे रात्रभर बांधून जर ठेवलं ना, तर भिजलेली नागली राहते, मस्त त्याचे मोड आलेले राहतात. तुम्ही व्हिडिओमध्ये आधी बघितलं असतं, मोड आलेले आहेत त्याचे. आणि आता मी दुसऱ्या दिवशी मोड आल्यावरती दुसऱ्या दिवशी आपल्याला जाऊन ते दळून आणायचं आहे. मग मला हळद पण दळायची होती, मिरची पण दळायची होती, आणि नागली पण दळून आणलेलं आहे मी. तर हळद बघा कुटून द्यावं लागतं त्यांना. तर हे हळद आणि मिरची पण कुटायला आलेली मी, आणि ह्याच्या बाजूला गिरणी पण होती, म्हणून मग मी नागली पण दळून आणलेली. दळून आणल्यावर ह्या पद्धतीनं वस्त्रगाळा करायचा आहे. नागलीचं जे पीठ आहे हे बघा दळून आणलेलं आहे. आता ह्याला वस्त्रगाळा करायचा आहे. पूर्ण वस्त्रगाळा करून घ्यायचं, म्हणजे आपलं जे बारीक पीठ आहे, मस्त पांढरशुभ्र छान पडला होता पीठ. तो वस्त्रगाळा केल्यानं बारीक पीठ चांगलं पडून येतो. आणि हा जो कोंडा आहे बाजूला, त्याला परत चाळणी करायची आहे आपल्याला. आणि वरचं जे कोंडा असतो लाल कलरचं नागलीचं जे साल ज्याला आपण म्हणतो, ते कचऱ्यात टाकून द्यायचं. आणि खाली परत जो रवा येतो ना, तो परत त्या गिरणीमध्ये घेऊन जायचं. त्याच्यामध्ये तांदूळ घ्या किंवा थोडंसं गहू घेऊन जावा, त्याच्यामध्ये गहू किंवा तांदूळमध्ये टाकून परत ते दळून परत आपल्याला वापस देतात. परत ते पण वस्त्रगाळा करायचा असतो.
कुटाणे असतं ह्याच्यामध्ये, पण चांगलं लागतं चवीला. मग ह्याच्यामध्ये ह्या पद्धतीचं प्रमाण घेतलेलं आहे आपण, तुम्ही बघितलं असाल. मीठ आहे, सोडा, पापड खार आहे, मीठ आहे, आणि तीळ आहेत, हे हिंग पावडर आहे त्याच्यामध्ये, आणि थोडंसं पाणीला आधी आदन येऊ द्यायचं आहे आपल्याला, पाणी ठेवायचं आहे गरम करायला. नंतर थोडीशी उकळ आली की सगळं जे मसाला आहे आपले जे प्लेटामध्ये तयार केलेले ते सगळं मसाला टाकून द्यायचं आहे. परत एकदा उकळ आली की मग असं पीठ जे आहे ते चाळणीला आपल्याला टाकायचं आहे. तर पाणीचं प्रमाण किती घ्यायचं होतं ह्याच्यामध्ये, तर पाणी जर 2 पातेला पीठ आहे तर 2 पातेला आपल्याला पाणी घ्यायचं आहे, पाणी ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. तर तसं उकळ येऊ द्यायचं. थोडंसं पाणी टाकलं की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, जेणेकरून जे पीठ आहे चिटकत नाही हाताला आणि पातेल्याला पण चिटकत नाही. 2 पातेला पीठ असेल तर 2 पातेला पाणी टाकायचं, आदन येऊ द्यायचं, त्याच्यामध्ये सगळं मसाला टाकून द्यायचं, थोडंसं तेल पण टाकायचं, मसाला टाकायचं. परत थोडीशी उकळ आली की मग आपल्याला पीठ जे आहे चाळणीने असं टाकायचं, जेणेकरून की गाठ नाही पडणार. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, चाळणीने असं हे करायचं आहे, गाठ नाही पडणार. नंतर मग तो तसंच उकळू द्यायचं, त्याला मिक्स करायचं नाही. तर तसंच उकळलं 15 मिनटं तसंच ठेवायचं आहे आपल्याला. उकळलं की मग त्याला हे का खाली घ्यायचं आणि त्याच्यानंतर मस्त त्याला काय करायचं आहे, घोटून घ्यायचं आहे. आता हे जसं आम्ही पीठ टाकलं होतं ना, तर लगे मिक्स केलं नाही बरं आम्ही पिठल्यासारखं. तर त्याला उकळ येऊ दिलं. उकळ आलं की त्याच्यामध्ये चाळणीने आम्ही पीठ टाकलं, जेणेकरून गाठ पडू देऊ नये म्हणून. नंतर मग तो पीठ टाकून मी त्याला खालीवर न करता तसंच 15 मिनटं शिजू द्यायचं गॅसवरती. आणि शिजल्यावर 15 मिनटं झाल्या वेळानुसार मग त्याला परत खाली घेऊन आपल्याला असं घोटायचं आहे. सर्वात जास्त कष्टाचे कामं ह्या घोटण्यामध्येच आहे, कारण एकतर वाफ लागते आणि गरम घोटायचं असतं आपल्याला. थोडंसं त्याला मी असं गाठ्या राहू नये म्हणून मी थोडंसं त्याला मारून घेते असं, आणि चांगलं असं फिरून त्याला. आणि जर तुमच्या घरी कोणी नसेल तर तुम्ही असं भिंतीला टेका द्यायचं आणि दोन्हीकडून आपले पाय लावायचं आणि एकटे असं घोटू शकता, म्हणून ते व्हिडिओ काढलेला आहे मी. म्हणजे एकटे जर असेल कोणी नसेल तर कसं करणार. आणि हे बाया आलेले आहेत आजूबाजूचे शेजारचे बघण्यासाठी की कशी टेस्ट झाली आहे काही नाही. कलर वगैरे व्यवस्थित आलेलं आहे, मस्त आलेलं आहे. आणि ह्या दिवशी माझे जाऊ आहेत त्यांचे पापड पण केले, आणि परत मग 2-3 दिवसानंतर मग आमचे पण पापड केले होते, माझे पण. तर हे सगळे बसलेले तिकडं पापड करायला. हे पिशवी जी आहे ना आपली गहूची, साखरची, जे किराण्यामध्ये आपण आणतो, तर त्याच्यामध्ये तो नंतर तव्यावरती आपल्याला ठेवायचा. तो गाठ घोटून घेतला ना, घोटून घेतल्यानंतर एक तवा ठेवायचं गॅसवरती चालू करून. परत त्या तव्यावर आपल्याला तो ठेवायचा आहे, एक 10-1 मिनटं ठेवायचं, जेणेकरून परत एकदा चांगलं वाफून घेतं आपलं सगळं पीठ. मग एकदा बघायचं हात कसं, म्हणजे तुम्हाला कळणार की पीठ आपलं शिजलेलं आहे. हात लावून बघायचं त्या पिठेला, म्हणजे हाताला जर तुमचं चिकटलं नाही म्हणजे तो पीठ व्यवस्थितपणे शिजलेला आहे. एकदम छान तुमचे पापड असे येणार आहेत. आता त्याच्यासाठी एक जे आपले किराण्यामध्ये पिशवी भेटतात त्याच्यामध्ये तो गरम पीठ घ्यायचा. त्याच्यावर थोडंसं तुम्हाला वाटलं की नाही आपल्याला लवकर थंड होऊ द्यायचं नाही, तुम्हाला असं वाटलं की तो पीठ थंड होऊ द्यायचं, त्याच्यावरती असं कपडा ढाकून ठेवायचं, जेणेकरून त्याचा वाफ आजूबाजूला जाणार नाही आणि तो पीठ लवकर थंड होणार नाही. मग हे बघा, हे माझे सासूबाई आहेत. मग ते कसं ते पीठ जे आहे त्या पिशवीमध्ये काढून घेत आहे, आणि त्या पिशवीमध्येच असं त्याला लाटल्यावानी थोडंसं स्मॅश केल्यावानी करायचं, जेणेकरून त्याच्यात ते गाठे राहणार नाहीत. तर ते लाट्या बनवून देत आहे माझी सासूबाई. म्हणजे गोल असे लाट्या आपल्याला बनवायचे आहेत, आणि मशीननी 2 जण दाबणारे असतील, 1 जण पोळपाटनी थोडंसं त्याला पसरायचं. कारण कसं असतो की मशीननी तुम्ही कितीही चांगले बनवा, पण जोपर्यंत असं म्हणतं की जोपर्यंत त्याला लाटण्याने लाटत नाही आपण थोडंफार, तर तो फुलत नाही असं म्हणणं आहे. म्हणून आम्ही थोडंसं लाटत होतो. मग 1 जण आयटे बनवून देत होते, आणि 2 जण जे मशीननी दाबायचे, 1 जण हे माझे जाऊबाई, तर ते लाटण्याने लाटत आहे, आणि मी बाहेर वाळू घालत आहे पापड. तर अशा पद्धतीने 4-5 जणांचं काम आहे. म्हणजे जर जास्त असेल पीठ तर 4-5 जणांचंच काम आहे हे, त्याच्याशिवाय कमी नाही आहे. कारण गरम असलं की पीठ लवकर मशीननी चांगलं दाबलं जातं, परत लाटलं जातं आणि व्यवस्थित होऊन जातं. आणि मस्त हे बघा, उन्हामध्ये किती छान असे पापडाचा कलर आलेला आहे मस्त. आता पापड टाकायचं कसं, तर त्याला जे तुम्हाला माहिती असेल, हे कॅरी बॅग जे पिशवी आपले असतात किराण्याचे वगैरे, त्याचे गोल कट करून घेतलेले आहेत, जेणेकरून पापड मशीनला चिकटणार नाही. आणि तो फक्त उलटं टाकायचा आणि व्यवस्थित हळूशीर तो कागद जो आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं. हे बघा किती छान असे पापड आलेले आहेत, म्हणजे चिकटणार नाही, काय नाही, तुटणार नाही. आणि पापडचं एकदम मस्त झालेलं आहे. मीठ वगैरे घातलं व्यवस्थित, पापड खार वगैरे मेन आहे, म्हणजे त्याच्याने कलर खूप छान येतो असं आपल्या पापडात.